श्री शंकर गीता अध्याय 6. महाराजांचे स्मरणचरण शरीराचे प्रत्येक कणनकण बहरून येई म्हणून शरण महाराजांच्या चरणी मी वंदन करतो पुन्हा पुन्हा फुटतो चरित्र लेखनाचा पाना उभा राहून शंकर कान्हा शंकर गीता सांगती. शंकर महाराज शंकर गीता सांगतात मी दर्शन घेता तेच करता तेच करविता नाम मात्र नसे मी लिहिले चरित्र याचा पुरावा ही तिळ मात्र नसे मज जवळ मी अपात्र म्हणून कैसे लिहिले मी दिसता महाराजांचे चरण करावे त्यांना वंदन श्रद्धेने मनापासून एवढेच मला येत असे. हे चरित्र अतिसुरस त्याप्रमाणे फार सरस महाराजांचा लीलाविलास कृपा वैशिष्ट्य असे हे. महाराजांचे एक भक्त बाबूराव रुद्र असत. महाराज त्यांच्या घरी जात आपणहून आनंदाने. स्वतः महाराज चहा करीत पाणी 2 कप ठेवीत. चहा तयार असे होत उतरून खाली ठेवला. तेवढ्यात तेथे काही भक्त दर्शनासाठी मुद्दाम येत. त्यात एक वेदांती पंडित प्रथमच आला दर्शना. आपण शास्त्रे जी वाचली असती त्यांची प्रत्यक्ष अनुभूती देणार कोणती मज भेटती पंडिताची शंका ही. 21 माणसे सारी असत. महाराज सर्वांना चहा देत. शिल्लक 1 कप राहत महाराजांनी घेतला तो. महाराजांस पाहून पंडिताच्या कपाळी आट्या पडून कुठले मम प्रश्नाचे याला ज्ञान अहंकार त्याचा पेटला. 2च कपांचे पातेले समोर होते चिमुकले. सर्वांचा चहा पण झाला. 22 लोक सर्वही. 2च कपाच्या भांड्यात 22 कप चहा होत. लोक सारे झाले चकित फक्त ना कळले पंडिता. प्रश्नही त्याने न विचारला. शंका जी होती त्याला प्रत्यक्ष दाखवून घटनेला बोध पंडिता होईना. म्हणून महाराज पंडिता सांगत तोंड आणि नाकात एकच बोटाचा अंतर असत. बोट लावून पहा की. नाकावर बोट ठेवून मिशीवर पीळ देऊनी मनुष्य नेहमी बोलत असून त्यांच्या या कृतीतून तो आपला अहंकार व्यक्त करतो वारंवार. किती किळसवाणा अहंकार तुम्हा माहीत आहे का? नाक शिंकरून महाराजांनी मोठा बेडका काढून हातावरती तो घेऊन चटकन तोंडात टाकला. पाहून किळसवाणा तो प्रकार शहारे आले अंगावर. इतका घाणेरडा हा अहंकार महाराज पंडिता म्हणाले. पंडित अगदी सर्द झाला. अहंकार त्याचा गळाला. घडल्या घटनेचा बोध झाला. अभिमान त्याचा मावळला. प्रश्न शंका न विचारता उत्तर मिळाले. घटना घडते. महाराजांचे चरण दिसता चरण मस्तकी टेकवी. बाबूराव रुद्र उभे असत. महाराज तोंडातील एक दात काढून समोर ठेवीत सर्व दात काढले. संध्याकाळी रुद्र पाहत महाराजांच्या तोंडात सर्व दात अगदी पूर्ववत. रुद्र चकित जाळले. एकदा आप्पा बळवंत चौकात महाराज टांगा बोलवीत. बसता 2 थोबाडीत दिल्या टांगेवाल्याच्या. टांगेवाला गप्प बसत. कोण अलौकिक व्यक्ती दिसत. टांगेवाल्यास वाटत सिटी पोस्ट येताच. घड्याळाचे दुकान असत. खान साहेबांचे प्रख्यात. तेथे महाराज उतरत टांगेवाल्यास जा म्हणत. पैसे न देता जा म्हणत टांगेवाला तसाच जात. टांगेवाल्याच्या जीवनात बदल झाला त्यामुळे. महाराज थोबाडीत देत म्हणून चांगले दिवस दिसत. टांगेवाल्याची खात्री होत भक्त बनला निश्चित. गणेशोत्सव मिरवणूक पुण्यात जोरदार अगदी असे निघत. महाराजांचे एक भक्त वासुदेव पंडित घरच्या पत्र्यावर चढून वरती शिडी ती ठेवून एक लहान मुलास घेऊन वरती चढू लागले. तोच शिडी उलटली. मंडळी सारी घाबरली. दोघे मरणार ओरडली. तोच धावले महाराज. महाराजांनी शिडी धरली तशीच जमिनीवर टेकवली. दोघेही जमिनीवरती पडली अगदी सुखरूपपणेच. इतक्या उंचावरून पडले नुसते थोडेही न खरचटले. महाराजांनीच त्यांना वाचवले. अगाध लीला कशी पहा. डॉक्टर भोई प्रवासास मोटरसायकलवरून जात.
एक म्हैस आडवी येत रस्त्यामध्ये अचानक. आता होणार अपघात म्हणून सायकल वळवीत डॉक्टर शेजारच्या शेतात जात, तोच तिथे नाग उभा. एक अपघात चुकविला, दुसरा अपघात समोर आला. नागराज डोलू लागला फणा काढून पाहत. एवढा मोठा नागराज कधी ना पाहिला दिसे आज. तेच आहेत महाराज, डॉक्टरांनी जाणले. नागराजास वंदन केले, नागाने ते स्वीकारले. नागराज मग गुप्त जाळले, चकित झाले डॉक्टर. नागराजाच्या रूपात महाराज आज दर्शन देत. अशा आनंदात मोटरसायकल वळवली. डॉक्टर येता रस्त्यावर महाराज प्रगटले समोर. आता पाहिला जो नाग भयंकर, तसेच दिसले महाराज. महाराज रोखून पाहत, त्यांच्या नजरेतून स्पष्ट कळत, आत्ताच पाहिलेला जो नाग असत तोच आम्ही आहोत. डॉक्टर भोई चकित झाले. नशीब केवढे आले भले, ज्यांना शंकर महाराज दिसले, भाग्यवान ते खरोखर. गोसावी महाराजांचे भक्त एक दिवशी काय घडत, त्यांना भव्य विशाल रूप दिसत महाराजांच्या ठिकाणी. अहमदनगरला महाराज जात, कबरीजवळ ते बसत. मुसलमानाची श्रद्धा असत महाराजांवरती खरी. महाराजांच्या ठिकाणी अनेक दर्शने मुसलमानांना होत. बडे आदम मालिक म्हणत महाराजांना सर्व ते. महाराजांनी सोलापूरला यज्ञ एक सुरू केला. एक भाविक मोका यज्ञाला येता बोलू लागला. सशक्त बॅरिस्टर पुण्यात महाराजांची चेष्टा करत. महाराजांनी आपल्या गुडघ्यात पकडून त्याला ठेवले. महाराज तर कृश अत्यंत, बॅरिस्टर धिप्पाड असत. बोबडी वळली पकडीत शरण आला महाराजा. डॉक्टर खरे दर्शन घेत, महाराज आशीर्वाद देत. खरे यांना प्रत्यक्ष दत्त दिसत महाराजांच्या ठिकाणी. महाराज गेले नाशिकला. भक्तांनी मग विचार केला, जाऊ त्र्यंबकेश्वराला गहनीनाथांच्या दर्शना. ज्ञानेश्वर गुरु निवृत्तीनाथ, निवृत्ती गुरु गहनीनाथ. गहनीनाथ समाधी असत त्र्यंबकेश्वर क्षेत्र. महाराज म्हणाले, तुम्हास घडू नये जाण्याचा सायास. आज रात्री येतेच येण्यास साक्षात त्यांना बोलवितो. लोकांचा विश्वास बसेना, म्हणती बोलवा गहनीनाथांना. महाराज जागविती लोकांना. 1 वाजला रात्रीचा. प्रचंड आवाज ऐकू येत. अल्लख मोठ्याने गर्जना होत. आवाजाने झाले भयभीत. महाराज गेले खोलीत. अत्यंत तेजस्वी प्रकाश पडला. एक नाथपंथीय पुरुष आला. भव्य अत्यंत तेजस्वी भला. तोही गेला खोलीत. आवाजांनी अन तेजांनी सारे गेले घाबरून. तोंडावर पांघरून घेऊन निजले स्वस्थ भिवून. पहाट होता सारेही गांगरून गेले भीतीने. महाराज आले खोलीतून. म्हणती का हो घाबरले. सारे म्हणती महाराजांना. एक नाथ संप्रदायी भला. दिव्य सत्पुरुष पाहिला, अतीव तेज त्याचे. महाराज म्हणाले सर्वांस, मी सांगितलं होतं ना तुम्हास. बोलवणार आहे गहनीनाथास आपल्या घरी आज मी. तुमचा विश्वास बसला नाही, गहनीनाथ येऊनही. तुम्ही दर्शन घेतले नाही, प्रत्यक्ष येऊनही ते. येऊन गहनीनाथ साक्षात तुम्हास दर्शन घेता नाही. समाधीच्या जागी जाऊन तुम्ही काय करणार. पहाटेपर्यंत गहनीनाथ माझ्याशी बसले बोलत. आवेगात महाराज सांगत चकित झाले सर्वही. प्रत्यक्ष गहनीनाथ येत. गहनीनाथ ज्यांच्याशी बोलत, त्यांचा अधिकार केवढा असत कोण वर्णू शकेल. एक सत्पुरुष हैदराबादेत महाराजांना होता मानित. एकदा त्याच्या मनात अहंकार उफाळला. श्रेष्ठ मी सर्व योगी पुरुष, ऐसे ठाम त्याला वाटत. महाराजांना हे कळत. नगरला होते त्यावेळी. नगरहून हैदराबादेत लगेच महाराज तेथे येत. मला थंडी आहे वाजत, स्नानार्थ पाणी तापवा. चांगले पाणी उकळू द्यावे, नंतर स्नान मज घालावे. महाराजांनी स्नान केले अगदी उकळत्या पाण्याने. राहिलेल्या उकळत्या पाण्यात स्नान करण्यास सत्पुरुषास सांगत. सत्पुरुषाची छाती न होत त्याला महाराज म्हणाले, सर्वश्रेष्ठ योगी स्वतःस तू तर अगदी समजतोस. उकळत्या पाण्याला का भीतोस. सत्पुरुष अंतरी समजला. अहंकार आपला जावा म्हणून महाराज आले नगरहून. सत्पुरुषा येता कळून पाय धरले लगेच. पिढ्यानपिढ्या दत्तोपासक असे एक गृहस्थ भाविक. ते पहिल्या महायुद्धात लढाईवर होतेच.
एक दिवशी युद्धात अनेक गोळ्या त्यांना लागल्या. पॅन्टला अनेक भोके पडत परत आले तंबूत. त्यांना वाटले आपला संपूर्ण पाय काढावा लागणार कापून. पाहिली पॅन्ट वर करून अगदी लक्षपूर्वक. पायाला एकही गोळी नव्हती पहा लागलेली. पॅन्टला तर अनेक भोके पडलेले. नवल त्यांना वाटले. पुढे महायुद्ध संपत गृहस्थ सुखरूप घरी येत. अचानक त्याच्या दारात उभे राहिले महाराज. महाराज त्यांना म्हणत, पहिल्या महायुद्धात मी तुमच्या बरोबर असत खाणाखुणाही सांगितल्या. तुमच्या पायावर झाडलेल्या ज्या ज्या होत्या सगळ्या गोळ्या त्या सर्वही मी झेलल्या एवढे त्यांना म्हणताच. त्या गृहस्थास खाणाखुणा पटत, पायास भोके का ना पडत. अर्थबोध याचा आज होत साष्टांग दंडवत घातले. महाराज ज्या भक्ता घरी उतरत त्याचा 10 वर्षाचा मुलगा संगी घेत नगरहून गिरनारला जात भक्तासमवेत महाराज. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी आले मध्यरात्रीशी. गिरनारच्या रांगा आकाशाशी हितगुज होत्या करी. महाराज म्हणाले, अगदी वर या पर्वताच्या शिखरावर 10,000 पायऱ्या चढून सत्वर आपणास आहे जायचे. महाराजांची आज्ञा झाली. मंडळी चालू लागली. मुलगा चालण्यास तयार न मुळी महाराज घेती खांद्यावर. महाराज मुलास खांद्यावर घेत झप झप पावले टाकत 10,000 पायऱ्या ओलांडत डोंगर चढून गेले ते. अगदी अर्ध्याच तासात शिखरावर दत्तात्रय स्थान असत. तेथे महाराज जाऊन बसत. लोक होती चकित. ज्यांना मदतीशिवाय चालता नाही येत ते मुलास खांद्यावर घेऊन चढत 10,000 पायऱ्यांचा पर्वत शक्ती कसली म्हणावी. गिरनार पर्वतावर महाराज जात अल्लह कैसे पुकारत. शेकडो साधू तेथे जमत. मुलगा चकित झाला. अगदी काळोख येथे हसत. ठिकाण उंच अत्यंत शांत. साधू कुठून कसे येत, कोडे कसे कळणार. महाराज गिरनार पर्वतावर 8 दिवस राहत. सारखे पर्वतावर हिंड निसंकोच चोहीकडे. अनेक वाघांच्या समावेत एकदा महाराज होते हिंड. पंचमहाभूते ज्यांच्या ताब्यात त्यांना भीती कशाची. हिंडून महाराज आले. वाघ सारे निघून गेले. हे सर्वही ज्यांनी पाहिले अवाक बनले भक्त ते. गिरनारहून निघताना महाराजांच्या आले म्हणा. जेवण द्यावे साधूंना. शंख फुंकला लगेच. दत्तात्रयांच्या स्थानाजवळ स्वयंपाकाची जागा असत. कणकीचे गोळे भाजत. दुसरा पदार्थ भजी ह. महाराजांनी शंख फुंकला. साधूंचा मग लोंढा आला. सारे बसले जेवायला. प्रशस्त जेवण सर्वांचे. कणकीचा गोळा एवढा मोठा, मोठ्या नारळ एवढा. 500 ते 80 खावयाचा गोळा साधू प्रत्येक. भक्त करती विचार, एका गोळ्यात आपण ठार. 80 गोळ्यांचा यांचा आहार केवढा प्रचंड आहार. एकाचा प्रश्न साधूच तसा, एवढा तुमचा आहार कसा. प्रश्न ऐकून त्याचा तसा साधू त्याला म्हणाले, जेव्हा येतात अवधूत तेव्हाच आमचा आहार असत. एरवी आमचे खाणे असत वायू भक्षण सर्व. दुपारचे 12 वाजत भोजन पंक्ती सुरू होत. स्वतः महाराज वाडीत तृप्त साधू होता. अगदी मध्यरात्रीपर्यंत सारख्या पंक्तीत चालत. एकूण किती पंक्ती होत, किती साधू जेवले. अन्न किती ते लागले, अन्न कोणी शिजवले. धान्य हे किती लागले, दिले कोणी धान्य हे. धान्य कोणी आणले, गिरनारवर कसे नेले. स्वयंपाकासाठी सामान सगळे कोणी कसे आणले. साधूंना कोणी बोलावले, साधू होते हे कुठले. साधूंना हे कसे कळले, कशी भोजन व्यवस्था. एवढ्या पंक्ती वाढल्या कोणी, पाने काढणे मांडणे केले कोणी. स्वयंपाक पात्रे आणली कोणी, व्यवस्था काय पाण्याची. रात्री प्रकाश व्यवस्था काय असत, कोण कशा रीतीने करे. अशी 21 प्रश्ने अनुत्तरित, उत्तर त्यांचे स्वयमेव. साधू म्हणती जिथे अवधूत तिथे आम्ही भोजन घे. यावरून सिद्ध होत महाराजच अवधूत. येणाऱ्याची भाषा असत, महाराज त्याच भाषेत त्या गृहस्थाशी बोलत चकित होई येणारा. चरण महाराजांचे स्मरून चरित्र हे चालले गहन. 6वा हा अध्याय लिहून समाप्त येथे जाहला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.